दिवस किंवा महिन्यापासून जे पेपर लीक प्रकरण गाजत आहे, अख्ख्या देशातून उठाव झालेला आहे. पांगचोक हे जंतर मंतरवरून गेल्या 15 ते 20 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे आणि त्यांना पाठिंबा म्हणून अख्ख्या देशातून त्यांना तिकडं जात आहेत. म्हणजे आणि समाजातून हा उठाव होत आहे. जी पेपर लीक प्रकरण आहे, हे प्रकरण एवढं सोपं किंवा साधं नाही. ह्याच्या पाठीमागे निश्चितच वरिष्ठाचा किंवा सरकारमध्ये काहीतरी मोठ्या घटकाचा हात असल्याशिवाय असं होणं शक्य नाही. याच्यासाठी वकील वर्ग हा एक समाजाचा एक भाग आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी जे काही करावं लागत आहे, निश्चितच आम्हाला त्याचा भाग म्हणून वकिली वर्ग आम्ही रस्त्यावर उतरतो. तुमचं कशासाठी ते आंदोलन आहे? आता आंदोलन ह्याच्यासाठी आहे की जो राजीनामा मागणं आणि पंतप्रधानाचा राजीनामा आणि सरकारमधून जे काही प्रवृत्त म्हणजे काय म्हणा त्याला की प्रवृत्ती आहेत, अप्रवृत्त आहेत, त्यांना पाठिंबा न देणं, ह्याच्यासाठी ही आम्ही समाजातून अगदी तळागाळापासून आम्ही त्यात आज आपण इथं जमलो आहे. तिथं निषेध नोंदवण्यासाठी जमलो आहेत, कारण की मागच्या वारंवार नीट फुटीचा पेपर फुटतो, नेटचा पेपर फुटतो, पण त्या नेटच्या पेपर फुटीला कंटाळून आपले 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेत. या आत्महत्यावर सरकारने कोणतेही विशेष धोरण न राबवता, त्यांचं कोणतेही यापुढे अशी घटना न घडता असं काही कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे लडाख या भागातनं सोनम वांगचुक नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते येऊन उपोषणाला बसले दिल्ली येथे. परंतु सरकार एवढे निर्दयी आहे, एवढे त्यांना याची जाणीव नाही, कारण की शिक्षणाचा अभाव असल्यामुळे बहुतेक त्यांना जाणीव नसणार आहे. पण पुढे जाऊन त्यांच्याकडे उपोषणाचाही परिणाम होत नसल्यामुळे तुमच्याकडे मागणी काय? आता आमची मागणी, जो नीटफुटीचा पेपर आहे याला जबाबदार शिक्षण मंत्री आहेत, गृहमंत्री आहेत आणि त्यांना पाठीशी घालणारे पंतप्रधान आहेत, यांनी राजीनामा द्यावा व अमानुष जो विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला झालाय याबद्दल सर्वांना जे पोलीस जबाबदार आहेत किंवा त्यांना आदेश देणारे जो कोणी व्यक्ती जबाबदार आहे त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी व त्यांना सुप्रीम कोर्टाने काल सुनावणीच्या वेळेस ते असं सांगितलंय सीजीआय की आम्हाला वेळ नाही व्हिडिओ बघण्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना. हे आपल्या देशाचे 3 मोस्टली पिलर आहेत, ती इंडिपेंडंट त्यांची हे आहे. पण आज देशामध्ये एवढं वाईट वातावरण आहे की बाबा सुप्रीम कोर्ट ही गव्हर्नमेंटचं ऐकते का काय, असं याबद्दल शंका उपस्थित होते. एवढं मोठं आंदोलन होते, मुलांना एवढं मारलं जातं, विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला होतो, त्या लाठीला सळे लावतात, तरीही सुप्रीम कोर्टाला याची जाणीव नाही. खूप मोठी खेदाची गोष्ट आहे.